स्वारगेट मेट्रो स्थानकाला गळती लागली आहे। कोट्यवधी रुपये खर्च करून बांधलेलं हे मेट्रो स्थानक आहे, मात्र तिथे गळती लागलेली आहे असं समजतंय। पुण्यातल्या स्वारगेट मेट्रो स्थानकाला गळती लागली आहे। ही दृश्य मेट्रो स्थानकातली आपण बघतोय। कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आलेला आहे मेट्रो स्थानक बांधायला, मात्र या पावसामध्ये स्थानकाला गळती लागली आहे। प्रतिनिधी निखिल सुकरे आपल्याशी जोडले गेलेले आहेत, त्यांच्याकडून तपशील घेऊयात। निखिल, नक्कीच आपण दृश्यांच्या माध्यमातून ज्या प्रकारे पाहिलं, सध्या 5 दिवसांपासून पुण्यामध्ये पाऊस आलेला आहे आणि त्यामुळे जे आहे त्या सध्या पुण्यामध्ये बऱ्याच ठिकाणी पाणी साचल्याच्या घटना आपण ऐकल्या। परंतु ज्या महत्वाकांक्षी प्रकल्पाला मोठ्या प्रमाणामध्ये निधी दिला गेला, ज्या प्रकल्पाला महत्वाकांक्षी प्रकल्प म्हणून पाहिल्या गेलं, खरं तर 2 वेळा खुद्द देशाचे पंतप्रधान देखील या उद्घाटनांसाठी पुण्यामध्ये दाखल झाले होते। त्यांच्या हस्ते या सगळ्या महत्वाकांक्षी प्रकल्पाचं उद्घाटन झालेलं आपण पाहिलं। परंतु कोट्यवधींचा खर्च करून देखील अशा प्रकारे या मेट्रो स्थानकांना लागणारी गळती, म्हणजे फक्त स्वारगेट स्टेशनच नसून तर वनाज स्टेशन असेल, गरवारे स्टेशन असेल किंवा छत्रपती संभाजी महाराज स्टेशन असेल, या सगळ्यात मेट्रो स्थानकांना जे आहे ती गळती लागल्याचं आपल्याला पाहायला मिळते। आणि मेट्रोनं जे आहे, पुणे मेट्रोनं आपला सगळा हा जो कारभार आहे, गळणारं पाणी लपवण्यासाठी जे आहे ते बकेटी ठेवून अक्षरशः हे पाणी जे आहे ते साचवताना आपल्याला या दृश्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय। खरं तर नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळलेली पाहायला मिळते, कारण हा आमच्या टॅक्स मधून जाणारा पैसा आहे, याच्या माध्यमातून काहीतरी कन्स्ट्रक्टिव्ह गोष्ट व्हायला पाहिजे असं नागरिकांना नेहमी वाटतं। आणि अगदी त्याच्यामुळे लवकरात लवकर त्याची दुरुस्ती होणं आणि पुन्हा परत व्यवस्थित मेट्रो स्थानक प्रवाशांच्या सेवेत येणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद निखिल माहितीसाठी। पुराच्या पाण्यात जाऊ नका असं अनेकदा सांगूनही